गेटचा आवाज ऐकून वर्षाचं हृदय अक्षरशः तुटल्यासारखं झालं. काय करायचं हा एकच प्रश्न तिच्या डोळ्यात होता. रोहन, लप पटकन. त्या कपाटामध्ये जा. अजिबात आवाज करू नकोस. दादाला समजलं तर तू जिवंत राहणार नाहीस. ती घाबरत कुजबुजली. मनात देवाचा धावा करत होती. कपाळावर घाम फुटला होता. रोहनने आजूबाजूला पाहिलं आणि लगेच कपाट उघडून आत शिरला. त्याच क्षणी रूमच्या दरवाजावर आवाज झाला. वर्षा, दरवाजा उघड. दादाचा आवाज आला. वर्षाने थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला. दादा आत आला. त्याची नजर सगळ्या रूममध्ये फिरली. लाईट चालू. वर्षा घाबरलेली. सगळं काही त्याला संशयास्पद वाटत होतं. त्याने मोठ्या आवाजात विचारलं, झोपली नाहीस तू अजून? तो कडक आवाज ऐकून अजून भीती वाढली. हो, म्हणजे झोप येत नव्हती, वर्षा कसंबसं बोलली. दादा हळूहळू रूममध्ये फिरत होता. त्याची नजर कपाटावरही गेली. त्या कपाटाच्या आत रोहन श्वास रोखून बसला होता. क्षणभर असं वाटलं आता सगळं संपणार. पण दादा थांबला आणि मग वर्षाकडे वळला. त्याचा आवाज थोडा कमी झाला. ऐक, अजूनही वेळ आहे. तो रोहन वगैरे सगळं विसरून जा. वर्षा काही बोलली नाही. तो पुढे म्हणाला, आता फक्त एकच दिवस राहिला आहे. उद्या सगळं संपेल आणि तू नव्या आयुष्यात जाशील. हे सगळं मागे सोडून. प्रेम वगैरे काही नसतं. त्या रोहनकडे तुला जगवण्यासाठी नोकरीसुद्धा नाही आणि तो अजूनही भाड्याच्या घरात राहतो. तुला काय सुख देईल तो? वर्षाच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने ते लपवले. दादा, ती काही बोलणार होती, पण तोच म्हणाला, बस, आता काही ऐकायचं नाही मला. उद्या काही गडबड नको. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग वळला आणि बाहेर गेला. दरवाजा बंद झाला. वर्षाने लगेच लॉक लावला. तिचा श्वास अजूनही वेगात चालू होता. ती हळूहळू कपाटाजवळ गेली आणि दरवाजा उघडला. रोहन बाहेर आला, घामानेच ओला झालेला. दोघं काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. मग वर्षा त्याच्या मिठीत कोसळली. हे खूप धोकादायक आहे रोहन. आपण पकडले गेलो असतो तर? ती रडत म्हणाली. रोहनने तिचे खांदे धरले. आता अजून वेळ नाही आहे वर्षा. उद्या शेवटचा दिवस आहे. आपण निर्णय घ्यायलाच हवा. वर्षा त्याच्याकडे पाहत राहिली. तू ऐकले ना दादा काय बोलला ते? हो, ऐकलं मी. माझ्याकडे नोकरी नाही, घर नाही. मी गरीब मुलगा आहे. पण तुला मी कशाचीच कमी करणार नाही, प्रॉमिस. रोहन तिला म्हणाला, मी गरीब आहे आणि तू श्रीमंत घरातील मुलगी आहेस. त्यामुळे तुझ्या भावाला मी नको आहे. जर मी पण श्रीमंत आणि पैसेवाला असतो ना, तर मला तुझ्या दादाने हसत हसत स्वीकारले असते. तिच्या डोळ्यात भीती अजूनही होती, पण त्यात एक ठामपणाही येत होता. बाहेर सगळं शांत होतं, पण त्या रूममध्ये त्या दोघांचं एका मोठ्या विषयावर चर्चा सुरू होते. लग्न तर आपण करायचंच, काहीही होऊ दे, रोहन बोलतो. रोहन थोडा विचार करतो आणि बोलतो, तुला मी एकदा बोललो होतो ना, आमच्याजवळ ती सिया नावाची मुलगी राहते. ती अनाथ आहे आणि ती सेम तुझ्यासारखी दिसते. रोहनने सांगितलेली मुलगी, तिचं नाव सिया, अनाथ, एकटी, आयुष्यात कोणाचाच आधार नसलेली. तिचे आईबाबा काही वर्षांपूर्वीच वारले होते. तिला आपण तुझ्या जागी लग्नाला उभी करू. मी त्या मुलीला एकदा बोलतो. वर्षा बोलते, अरे कसं काय शक्य आहे हे? मुलीला सुद्धा स्वतःचा निर्णय आहे. रोहनने तिला सगळं समजावलं. अगं, तिचं काही वाईट होणार नाही. तुझं लग्न ज्याच्यासोबत होणार आहे तो चांगलाच आहे. त्यामुळे सियाचं वाईट काहीच होणार नाही. उलट ती अनाथ आहे. तिला कोणीतरी साथीदार मिळेल. वर्षा डोक्याला हात लावून बसली होती. रोहनने तिला बाय केले. मी जातो आता, उशीर होतोय, असं म्हणून त्याने खिडकीतून बाहेर उडी घेतली. दुसऱ्याच दिवशी तो सियाला भेटायला गेला. ती रोहनला भाऊ मानत होती आणि घरातील छोट्या मोठ्या कामात ती आईला मदत करण्यासाठी घरी यायची. त्यामुळे तिचा रोहनवर विश्वास होता. तिला सर्व काही सांगितल्यावर ती तयार झाली. सियाच्या डोळ्यात आशा होती. तिला वाटलं कदाचित खरंच तिचं नशीब बदलणार आहे. त्या रात्री सगळं खूप वेगात घडलं. ती विश्वास ठेवून सिया शांतपणे वर्षाच्या रूममध्ये आली. दोघींना कोणी बघितलं तर दोघी सख्या जुळ्या बहिणी आहेत असंच बोलतील. असाच दोघींचा चेहरा आणि बांधा होता. उंचीचा थोडासा फरक होता, पण तो कोणाला सहज कळण्यासारखा नव्हता. वर्षाने तिला सर्व माहिती दिली. तिचा मोबाईल दिला आणि सोबतच
तिची एक मैत्रीणही लग्नासाठी आली आहे असं म्हणून सोबतीला होती. ती कशीबशी बाहेर निघाली आणि काही मिनिटातच वर्षा आणि रोहन गाडीत बसून अंधारात निघून गेले. वर्षाच्या डोळ्यात अश्रू होते. ती मागे वळून घराकडे पाहत होती. हे सगळं बरोबर आहे का, तिच्या मनात प्रश्न होता. रोहन म्हणाला, आता मागे वळायचं नाही. दुसऱ्या दिवशी घरात मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला. ढोल, गाणी, हसणं सगळ्यांना वाटत होतं तीच वर्षा आहे. सिया पूर्णपणे वर्षासारखी तयार झाली होती. ती शांत होती, थोडी घाबरलेली, पण मदत लागली तर ती वर्षाला कॉल करायची. सिया खूप गोंधळलेली आणि घाबरलेली दिसत होती, पण तिच्या घरच्यांना माहीत होतं तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध ठरवलेलं होतं, त्यामुळे तिचा चेहरा असा उतरलेला आहे. पण सगळं तिने सांगितल्याप्रमाणे करत होती. मेहंदी लावताना तिचे हात थरथरत होते, कारण ती कोणाच्या आयुष्यात खोटं जगत होती. आदित्यने तिला कॉल केला. मेहंदीचा कार्यक्रम सुरू आहे. ती कॉलवर बोलू शकत नाही. तिच्या हातावर मेहंदी आहे असं म्हणत वर्षाच्या मैत्रिणीने कॉल कट केला. त्याची मनात सतत वर्षा होती. त्याला काहीतरी वेगळं जाणवत होतं. तो लगेचच मेहंदीच्या कार्यक्रमात पोहोचला. तो हळूहळू तिच्या जवळ आला आणि शांतपणे विचारलं. सिया त्याच्याकडे पाहत हसत होती. तो म्हणाला, खूप बदलली आहेस तू एका रात्रीत. सियाचा श्वास अडकला. ती काही बोलली नाही. आदित्यने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हलकंसं हसला आणि म्हणाला, तू रोहनला सोडून माझ्याशी लग्न करते म्हणून खुश आहेस का? सियाच्या हातातून मेहंदीचा कोण खाली पडला. क्षणभर सगळं थांबलं. दूर कुठेतरी गाडीत बसलेली खरी वर्षा अचानक अस्वस्थ झाली. जणू काहीतरी मोठं चुकीचं घडत आहे. हळदी, मेहंदी आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. सगळं इतकं परफेक्ट चाललं होतं की कुणालाही संशय यायची शक्यताच नव्हती. सिया पूर्णपणे वर्षामध्ये बदललेली होती. मेकअप, कपडे, दागिने अगदी तसंच. फक्त तिच्या डोळ्यातली भीती लपवणं तिला जड जात होतं. दुसऱ्या दिवशी लग्नाला सर्व नातेवाईक यायला लागले होते. मंडप सजला होता. मंत्र, शहनाई, पाहुण्यांची गर्दी, सगळ्यांच्या नजरा नवरीवर होत्या. लग्न झाले. सिया शांतपणे बसली होती. हात थरथरत होते, पण ती निभावत होती. आदित्य तिच्या शेजारी बसला होता. तो अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. काहीतरी थोडंसं वेगळं त्याला जाणवत होतं, पण सगळ्या गडबडीत विधींमध्ये ते स्पष्ट होत नव्हतं. कन्यादानासाठी तयार व्हा असं म्हणताच वर्षाचे वडील पुढे आले. त्या क्षणी सियाचं हृदय जोरात धडधडत होतं. मी काय करते तिच्या मनात चाललं होतं, पण ती गप्प बसली. आदित्यने मंगळसूत्र घातलं, 7 फेरे घेतले, सिंदूर भरला. एक एक करून सगळे विधी पूर्ण झाले आणि लग्न झालं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आनंद, हसू, फोटो सर्व चालू होते. कोणीच ओळखलं नाही की ती खरी वर्षा नव्हती. पण एक नजर अजूनही शांत नव्हती. ती म्हणजे आदित्य. तो सियाचा गोंधळलेला चेहरा पाहत होता. लग्न झाल्यावर तो थोडा वेळ तिच्याजवळ बसला. हळू आवाजात म्हणाला, आता तरी रिलॅक्स हो. खूप टेन्शन घेतलंयस तू लग्नाचं. सियाने हलकंसं मान हलवली, पण ती काही बोलली नाही. आदित्यने तिच्या डोळ्यात पाहिलं. क्षणभर तो थांबला, जणू काहीतरी कनेक्ट होत नव्हतं. तुझा आवाज आज इतका शांत का आहे? तो हळूच म्हणाला. सिया गडबडली. मी थोडी थकली आहे, ती म्हणाली. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, मग हलकंसं हसला. ठीक आहे. सगळ्यांना वाटत होतं सगळं सुरळीत पार पडलं. सगळे आनंदात होते. पण रात्री जेव्हा नवरा नवरी रूममध्ये एकटे होते, तेव्हा सगळं बदलणार होतं. कारण आता ना गर्दी, ना आवाज, ना गोंधळ, फक्त आदित्य आणि सिया आणि सत्य. सत्य जास्त वेळ लपून राहू शकत नाही. रात्र झाली. सगळे विधी संपले. पाहुणे कमी झाले आणि अखेर ती वेळ आली जिथं खोटं जास्त वेळ टिकणं कठीण होतं. रूममध्ये सिया एकटी बसली होती. जड लेहेंगा, दागिने आणि त्याहून जड मन. तिचे हात अजूनही थरथरत होते. हे सगळं चुकीचं आहे तिच्या मनात सतत चालू होतं. पण लगेच तिला आठवलं रोहनचा कडक आवाज, हे कर नाहीतर तुझं काहीही होऊ शकत नाही आणि तुझं आयुष्य चांगलंच होईल. या वाक्यावर तिचा विश्वास होता. पण पुढे जर आपला खरा चेहरा
समजला तर काय होईल माझं, या विचाराने ती घाबरली. नाही, मला आत्ता काहीच उघड करायचं नाही. मला आता थोडं धीट राहिलं पाहिजे, ती स्वतःलाच म्हणाली. आत्तासाठी मला वर्षाच बनून राहायचं आहे. तेवढ्यात दरवाजा हलकासा उघडला. आदित्य आत आला. तो शांत होता, नेहमीसारखा होता. त्याने दरवाजा बंद केला आणि काही क्षण सियाकडे फक्त पाहत राहिला. त्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. सिया खाली पाहत बसली होती, नजर चुकवत होती. आदित्य हळूहळू तिच्या जवळ आला आणि तिच्यासमोर बसला. आजचा दिवस आपल्यासाठी खूप मोठा होता, तो सहजपणे म्हणाला. सियाने मान हलवली. तिचा आवाज थोडा अडखळला. आदित्यने ते लगेच नोटीस केलं. तू ठीक आहेस ना वर्षा? त्याने मुद्दाम नाव घेत विचारलं. सियाचं हृदय धडधडलं. हो, मी ठीक आहे, ती कसंबसं म्हणाली. क्षणभर शांतता झाली. ती खाली बघत साडी चुरगळत होती. आदित्यने हळूच तिचा हात हातात घेतला. सिया दचकली. रिलॅक्स, तो हलकंसं हसत म्हणाला. मी काही खाणार नाही तुला. पण त्या स्पर्शातही सियाला भीती वाटत होती. आदित्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुला माहीत आहे, आज दिवसभर मला असं वाटत होतं काहीतरी वेगळं आहे. सियाचा श्वास अडकला, पण ती गप्प बसली. तो पुढे झुकला आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, पण मी काही विचारलं नाही. सियाने घाबरून त्याच्याकडे पाहिलं. आदित्य थोडा मागे झाला, हसला. कारण मला वाटलं कदाचित तू स्वतः सांगशील. रूममध्ये एकदम शांतता पसरली. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. ती आतून तुटत होती. सांगू का सगळं, की अजून निभावू? आदित्य उठला, खिडकीजवळ गेला आणि मागे न वळता म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेव, खोटं जास्त वेळ लपून राहत नाही. सियाचं हृदय जोरात धडधडायला लागलं. आता खेळ खूप धोकादायक झाला होता. कारण आदित्यला कदाचित सगळं कळायला लागलं होतं आणि सिया जास्त वेळ हे खोटं निभावू शकणार नाही. रूममध्ये अजूनही शांतता होती. सिया पूर्णपणे तणावात बसली होती. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. हात अजूनही थरथरत होते. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. जणू त्याला सगळं जाणवत होतं. तिचं घाबरणं, अडखळणं, अस्वस्थता. पण तरीही त्याने काहीच विचारलं नाही. तो हळू आवाजात म्हणाला, तू खूप थकली आहेस. आजचा दिवसच तसा होता. सिया थोडी गोंधळली. तिला वाटलं आता तो काहीतरी विचारेल, पण नाही. आदित्य पुढे आला. रिलॅक्स, आज काहीही विचार करायची गरज नाही. तो बेडपासून थोडा दूर गेला आणि लाईट कमी केली. झोपून जा, आपण उद्या बोलू. सिया त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. इतक्या मोठ्या लग्नानंतर पहिल्या रात्री तो इतका शांत कसा? ना जबरदस्ती, ना प्रश्न, ना राग. तिला समजत नव्हतं तो नक्की कोणत्या विषयावर बोलत होता. वर्षा आणि रोहनच्या की तिच्या खोटेपणाबद्दल? तिच्या डोळ्यात पाणी आलं. तो वाईट नाही, तो किती समजून घेतोय. तिच्या मनात पहिल्यांदाच असा विचार आला. पण लगेच दुसरा विचार आला. मी त्याच्याशी खोटं जगते, मी त्याला फसवलं आहे. ती हळूच बेडवर पडली, पण झोप येणं अशक्य होतं. आदित्य खिडकीजवळ उभा होता. बाहेर पाहत काहीतरी विचार करत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. जणू तो काहीतरी मोठं समजूनही शांत बसला होता. रात्री उशिरा सियाने डोळे उघडले. आदित्य अजूनही जागाच होता. तो विचार करत होता, वर्षाचं तर रोहनवर प्रेम होतं, मग ते आपल्यासोबत कशी राहील? सिया हळूच कुजबुजली. तुम्ही झोपला नाही अजून? आदित्यने मागे वळून पाहिलं. हलकसा हसला. झोप येईल तेव्हा झोपेन, पण अजून झोप आली नाही. का? सियानं नकळत विचारलं. तो काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, कारण काही गोष्टींचं उत्तर घाईत मिळवायचं नसतं. सियाचं हृदय पुन्हा धडधडलं. त्या रात्री दोघेही झोपले नाहीत. एक जण सत्य लपवत होता आणि दुसरा सत्य ओळखूनही शांत होता. दूर कुठेतरी खरी वर्षा अजूनही रोहनसोबत होती, पण तिच्या मनात एक अनामिक अस्वस्थता वाढत होती. जणू काहीतरी चुकीचं घडत आहे. रोहन आणि वर्षा दूर एका छोट्या शहरात होते. सुरुवातीला त्यांना वाटलं सगळं सोपं होईल, आपण एकत्र आहोत, बस. पण वास्तव खूप वेगळं होतं. एका छोट्या लॉजच्या रूममध्ये वर्षा खिडकीतून बाहेर पाहत उभी होती.
तिच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना समाधान. रोहन मागून आला. काय विचार करतेस? वर्षा हळू आवाजात म्हणाली. आपण बरोबर केलं का? रोहन थोडा चिडला. आता पुन्हा तेच. आपण तुझ्यासाठी लढतोय वर्षा. पण कोणाच्या किमतीवर? रोहन ती वळून म्हणाली. एका निराधार मुलीचं आयुष्य आपण बदलून टाकलं. तिच्या जागी ती तिथे आहे. रोहन काही क्षण गप्प झाला. त्याचवेळी बाहेरून गाडीचा आवाज आला. दोघेही दचकले. वर्षाचा श्वास वेगाने चालू झाला. रोहन, दादा. रोहन पटकन पडद्यामागे पाहतो. रस्त्यावर एक गाडी थांबलेली दिसते. वर्षाच्या डोळ्यात भीती पसरत होती. तो आपल्याला शोधतोय. ती कुजबुजली. रोहनने तिला सावरलं. रिलॅक्स, आपण इथे सुरक्षित आहोत. नाही, वर्षा डोळ्यातून पाणी आणून म्हणाली. तू त्याला ओळखत नाहीस. तो काहीही करू शकतो. तिच्या मनात तेच शब्द घुमत होते. रोहन जिवंत राहणार नाही. दरवाजावर हलकासा आवाज आला. दोघेही गोठले. रोहनने हळूच विचारलं, कोण आहे? बाहेरून कोणताही आवाज नाही, फक्त शांतता होती. वर्षा रोहनचा हात घट्ट पकडते. तोच आहे. रोहनचा चेहरा गंभीर झाला. आता परिस्थिती खूपच धोकादायक वाटत होती. आत एकीकडे दोघं भीतीत जगत होते आणि दुसरीकडे सिया त्या मोठ्या घरात खोट्या आयुष्याचा सामना करत होती. प्रेमासाठी पळून जाणं सोपं होतं, पण ते टिकवणं इतकं कठीण का होतं? रोहनने धडधडत्या हृदयाने दरवाजाकडे पावलं टाकली. वर्षा मागेच उभी होती. तिचा हात थरथरत होता. दरवाजा उघडला. दोघांनी एकदम समोर पाहिलं, पण तो तिचा भाऊ नव्हता. समोर हॉटेलचा वेटर उभा होता. सर, तुमची ऑर्डर, तो साधेपणाने म्हणाला. रोहनने सुटकेचा मोठा श्वास घेतला. नाही, आम्ही काहीच ऑर्डर केलं नाही, तो म्हणाला. वेटर थोडा गोंधळला. सॉरी सर, रूम नंबर मिस्टेक झाला असेल. तो निघून गेला. दरवाजा बंद केला. वर्षा तिथेच खाली बसली. मी तर घाबरूनच गेले होते, ती म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. रोहन तिच्याजवळ बसला. शांत हो, काही नाही. पण वर्षा डोकं हलवत म्हणाली. नाही रोहन, काहीतरी आहे, मला जाणवतंय. ती हळू आवाजात म्हणाली. दादा आपल्याला शोधायला येणार नाही, कारण त्याला माहीत आहे. रोहन गोंधळला. काय माहीत आहे? वर्षाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती. त्याला माहीत आहे की मी आदित्यजवळच आहे. क्षणभर रोहनही थिजला. म्हणजे? तो विचारतो. वर्षा हळूच म्हणाली. त्याला वाटतंय की मी अजूनही त्या घरात आहे. त्याचं लक्ष तिकडेच आहे, आपल्या मागे नाही. रोहनच्या चेहऱ्यावर थोडं रिलॅक्सेशन आलं. म्हणजे आपण सेफ आहोत. पण वर्षा लगेच म्हणाली. नाही. का? ती हळू आवाजात म्हणाली. कारण जर त्याला सत्य कळलं तर तो फक्त रागवणार नाही, तो थेट आपल्याला संपवायला येईल. रूममध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. आता एकीकडे रोहन आणि वर्षा थोड्या वेळासाठी सुरक्षित होते, पण दुसरीकडे सिया आदित्यच्या घरात त्याच्यासमोर एकटी होती. तेव्हाच वर्षाचा भाऊ पूर्णपणे वेगळाच गेम खेळत होता. त्याला आता एकच गोष्ट दिसत होती, आदित्यचा बिझनेस आणि त्यात मिळणारी पार्टनरशिप. आदित्यच्या घरात सगळं लग्नानंतरचं वातावरण होतं. हसणं, गप्पा, पाहुणे. पण एका कोपऱ्यात वर्षाचा भाऊ शांतपणे आदित्यजवळ बसला होता. चेहऱ्यावर गोड हसू, आवाजात त्याच्या नम्रता होती. आदित्य, खरंच सांगतो, तुझा बिझनेस खूपच इम्प्रेसिव्ह आहे, तो म्हणाला. आदित्य हलकसा हसला. थँक्यू. म्हणजे इतक्या कमी वेळात एवढं मोठं यश उभं करणं सोपं नाही. थोडं मार्गदर्शन मिळालं तर आम्हालाही काहीतरी शिकायला मिळेल. आदित्य त्याच्याकडे एकटक पाहत होता. जणू तो शब्दांमागचं खरं उद्दिष्ट ओळखत होता. काय जाणून घ्यायचं आहे? आदित्य शांतपणे म्हणाला. वर्षाचा भाऊ थोडा पुढे झुकला. तुझ्या प्रोजेक्टबद्दल, इन्व्हेस्टमेंट्स आणि पुढचे प्लॅन्स. त्याच्या आवाजात आता उत्सुकता कमी आणि लालच जास्त दिसत होता. आदित्यने पाणी घेतलं, एक घोट घेतला आणि हलकंसं स्मित केलं. बिझनेस इतका सोपा नसतो, सगळं लगेच सांगता येत नाही. वर्षाचा भाऊ लगेच म्हणाला. अरे, आपण आता एकाच कुटुंबात आलो आहोत. काही गोष्टी शेअर केल्याने काय फरक पडतो? क्षणभर शांतता पसरली. आदित्यने त्याच्याकडे थेट पाहिलं. कुटुंब आणि बिझनेस दोन्ही वेगवेगळे असतात. हे ऐकून वर्षाचा भाऊ थोडा चिडला.
पण लगेच हसू आणत म्हणाला, असं नको बोलूस, मी फक्त मदत करायला म्हणतोय. आदित्य उठला. त्याने हलकंसं खांद्यावर हात ठेवला आणि बोलला, योग्य वेळ आली की सगळं कळेल. तो निघून गेला. वर्षाचा भाऊ तिथेच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं झालं. तो मनात म्हणाला, तू सांगशील नाहीतर मी काढून घेईन. आता खेळ अजून मोठा झाला होता. एका बाजूला प्रेम, दुसऱ्या बाजूला खोटं लग्न आणि तिसऱ्या बाजूला पैशांसाठी काहीही करायला तयार असणारा माणूस. त्याच पैशांसाठी एवढे मोठे प्रकरण वाढले होते. नाही, आता सियाच्या लक्षात येत होतं. आदित्य साधा नाही, पण तो वाईटही नाही. तो खूप क्लाम आणि कॅल्क्युलेटिव्ह आहे. आत्तापर्यंत जे दिसले ते त्याला वर्षामध्ये बदल जाणवत होता. तरी तो शांत राहिला. सियाच्या वागण्यातला फरक त्याने पकडला, पण उघड केला नाही. पहिल्या रात्रीही त्याने घाई केली नाही, फक्त निरीक्षण करत राहिला. वर्षाच्या भावाचा हेतू त्याला लगेच समजला, तरी तो खेळात राहिला. म्हणजे काय, आदित्य हा असा माणूस आहे जो पटकन रिॲक्ट करत नाही. आधी सगळं समजून घेतो आणि मग योग्य वेळेला एकदम मोठा मूव्ह करतो. त्याचा शांतपणा म्हणजे कमजोरी नाही, तो वेट करत आहे. सिया मनात म्हणाली, तो योग्य वेळेची वाट पाहत असेल. कदाचित. सत्य स्वतः बाहेर यायला, लोक स्वतःच चुका करायला आणि मग एकदाच सगळ्यांना उत्तर द्यायला. सगळ्यात महत्त्वाचं, त्याला कदाचित आधीच शंका आहे की ही वर्षा खरी वर्षा नाही. पण तो अजून काही बोलत नाही, कारण तो खेळ संपवायचा आहे, जिंकायचा नाही. जेव्हा आदित्य बोलेल तेव्हा सगळं एकदम उलटणार, हे नक्की.